मित्रांनो नमस्कार. नवोदय शेतकरी बचत गट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आज MUS 612 या सोयाबीन प्लॉटमध्ये. टोकन पद्धतीने केलेला प्लॉट आणि ड्रिपवरती म्हणजे ड्रिपची व्यवस्था आहे आणि 4 फुटावरती टोकन केलेला ड्रिपच्या दोन्ही साईडनीचा हा प्लॉट आहे. तर प्लॉट आपण या दाखवणार आहोत. त्यानंतर व्हिडिओ बनवण्याचं एक आणखी महत्त्वाचं कारण म्हणलं तर सध्या सोयाबीनवरती बऱ्याच ठिकाणी येलो मोजॅक फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पण या ठिकाणी येलो मोजॅक कंट्रोल करण्यासाठी आणि येलो मोजॅकचा प्रसार करणारी जी महत्त्वाची कीड आहे ती पांढरी माशी, आणि या पांढऱ्या माशीसाठी पांढऱ्या माशीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी कशी व्यवस्था केली आहे, कशा रीतीने तिला व्यवस्थापन केलेलं आहे. पांढऱ्या माशीमुळे येलो मोजॅक होणार नाही यासाठी काही या ठिकाणी उपाययोजना देखील केलेल्या आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सुंदर आणि खूप चांगला प्लॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहू शकता हा टोकन केलेला प्लॉट, आणि यामध्ये अगदी व्यवस्थित फुटव्यांची संख्या पाहू शकता. फुलांची शेंगा, आता फुलाचं रूपांतर सध्या शेंगांमध्ये जे काही होत आहे ती अवस्था सध्या चालू आहे. आणि पाहू शकता की पांढऱ्या माशीसाठी खूप इफेक्टिव्ह आणि 100% जर नियंत्रण आपल्याला पांढऱ्या माशीवरती करायचं असेल तर अशा रीतीनं पांढऱ्या माशीचं नियंत्रण या ठिकाणी करण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावले आहे. आणि या उपाययोजना जर आपण नाही केल्या आणि केवळ कीटकनाशक आणणे आणि ते फवारणे, तर आपण कुठंतरी चुकतोय आणि आपला कुठंतरी पैसा वेस्ट जातोय, किंवा आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट त्यामधून मिळणार नाहीत. आणि आपण कीटकनाशक हा एकमेव पर्याय जर अवलंब करीत राहिलो तर एक दिवस आपल्यासाठी ती बाब तर खर्चिक राहणार आहे, पण आपल्यासाठी देखील धोकादायक आहे. आपल्या शेतीमध्ये देखील त्याचे काही परिणाम आपल्याला पाहायला मिळतीलच. पाहू शकता अगदी व्यवस्थित फुलधारणा आहे, सुंदर नियोजन आहे. जे की आपल्या KDSच्या व्हरायटी आहेत, फुले संगम, किमया, त्यांनाही तोड MUS 612 ही व्हरायटी आहे. आणि कुठेही येलो मोजॅक आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर याचं मोठं कारण आहे की पांढरी माशी, ज्या पांढऱ्या माशीच्या माध्यमातून येलो मोजॅकचा प्रसार होतो. तर त्या पांढऱ्या माशीला नियंत्रण मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे हे चिकट सापळे असतात. एकरी 20 ते 25 लावायचे. पहा, एका चिकट सापळ्यावरती एका बाजूने दोन्ही बाजूने काम करतो. तर याच्यामध्ये एका बाजूने 300-400 पर्यंत जी पांढरी माशी किंवा इतर जे काही थ्रिप्स, तुडतुडे, इतर किडी जे आहेत त्या छोट्या छोट्या प्रमाणात चिटकले आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर पहा किती किडीची संख्या आपण केवळ एका गोष्टीमध्ये, एका चिकट सापळ्याच्या सारख्या गोष्टीचा अवलंब केल्यानंतर आपण त्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. आणि आपण केवळ दुसरी फवारणी घ्यायची, तिसरी फवारणी घ्यायची, दुसऱ्या फवारणीमध्ये हे घ्यायचं, तिसऱ्या फवारणीमध्ये ते घ्यायचं, केवळ हेच. आणि दुकानदाराच्या भरोशावर कुठल्या तरी कंपनीच्या कीटकनाशक मार्केटिंग करणारे विक्रेते किंवा मार्केटिंग ऑफिसर, कंपन्या यांच्या भरोशावर आपण शेती करत बसलो तर आपलं कुठं भलं होईन असं मला तरी वाटत नाही. पहा, शेतांची संख्या चांगली आहे, व्यवस्थापन अगदी योग्य केलेलं आहे, फवारणीचं नियोजन आहे, पण एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब देखील केलेला आहे. म्हणजे कामगंध सापळे असतील,